अगोदर थांबलेलो आहे. आता महाड येईल. विजय असो आशो. तो इकडे गणपतीपुळे रत्नागिरी हातखांबा आणि इथे आपलं जायचं सावंतवाडी राजापूर गावाला. अरे वेळ अजून पोचायला आपल्याला. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे वीकेंड आणि वीकेंडची सुरुवात होते ट्रिपपासून. तर मुंबई ते देवगड आता आम्ही चाललेलो आहोत. तर माझी गाडी आहे, माझ्या भावाची गाडी आहे. ठीक आहे, ओके. तर आता आमचा जो काय पूर्ण प्रवास आहे तो आपण पूर्ण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर बघू शकता की लगेज पूर्ण भरलेलं आहे गाडीमध्ये. आणि भावाची जी गाडी आहे ती सीड आहे ना, तर मेजॉरिटी ह्याच्यातलं लगेज त्याच्यामध्ये आम्ही ट्रान्सफर करणार आहोत. गोलू आता उठलेली आहे सकाळी आणि परी उठली आहे पण ती झोपायचं नाटक करते. हा, काका इथे बसलेत. तर जायचं मग देवगडला. टाईम झालेला आहे मालवण देवगड 5:30 आणि आम्ही काकीची वाट बघतोय अजून. तर 42 किलोमीटर्स झालेलं आहेत ऑलरेडी. ओके, तर आता आम्ही गाडी स्टार्ट करतोय. तर चला आता सगळ्यांनी बोलूया गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो आता आम्ही पळसच्या फाटीला थांबलेलो आहोत. आमचा फर्स्ट स्टॉप आहे आणि डोंबिवलीवरून निघून आता आम्हाला ऑलमोस्ट वेळ झालेला आहे. 6 वाजता निघालो ना आपण. 1 तासानंतर आम्ही नाशिककडे थांबलोय. हा पळसचा फाटा आहे. इथून डायरेक्ट जातो पंजिमला रोड. हां, आणि इथून आम्ही मारणारा राईड. ते ना गोलूसाठी आहे. खाणार ना दोघांसाठी. काय बोलते गोलूला लागली. मला काय ना जमते आपला. थकलात ना की त्याला फोन करा, मग थांबूया. पण अर्धा तास थांबूया, जास्त नाही थांबायचं. तर मंडळी आपण आता बघू शकतो की आपण आता आलेलो आहे नागोठण्याला. आणि रस्ता जर आपण पाहिला तर म्हणजे आहे एक पॅच सिमेंटचा आहे, एक पॅच आता तुम्ही बघू शकता थोडा असा आहे, म्हणजे खड्डे बिड्डे आहेत. आणि आम्हाला माहित होतं नागोठण्यापर्यंत रस्ते जरा खराबच आहेत, पण काय नाही आमचे चांगल्या अशा गप्पा टप्पा मागे चालले आहेत. आणि आम्ही जोक्स वगैरे क्रॅक करतोय. तसा त्याच रीती आम्ही आमचा रस्ता कापण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगलाच टाइमपास आमचा चाललेला आहे. आणि मी गुगल मॅप्स नाही लावत आहे आता. गुगल मॅप्स ॲक्च्युली बंद केलं बिकॉज बरोबर डायरेक्शन दाखवत नव्हतं. तर मी मॅप माय इंडिया चालू केलं आहे. आता आम्ही डायरेक्ट थांबू ऑलमोस्ट 1 वाजता जेवण्यासाठी वाटतं. चिपळूणला थांबू. बघू आता 1 वाजता पुढे पोहोचतो. रस्ता सध्या खराब आहे आणि चांगला रस्ता यायला अजून वेळ आहे. आणि व्हिडिओ बघत राहा एंडपर्यंत, स्किप करू नका. स्किप करून पण दुसरा व्हिडिओ बघणार तुम्ही, तो पण स्किप करणार. काय फायदा, एकच बघा ना नीट. त्याला जबरदस्ती करतात की काय, बघायचे पैसे देतोस त्यांना. बघा रे. हा, पेप्सी वगैरे खाऊया ना. पेप्सी ते हातातले नळ्या वगैरे. तर मंडळी आता आम्ही थांबलेलो थोडंसं चहा पियायला. 10-10:30 वाजलेले आणि लोक जरा वैतागलीत गाडी बसून, म्हणजे कंटाळा येतो ना बसून आपल्याला जास्त वेळ. तर इकडे आता आम्ही महाडच्या एक 10 किलोमीटर अगोदर थांबलेलो आहे. तर महाड येईल. ओके, तर चहा वगैरे पितो आणि जातो आता आम्ही पुढे. मुलगा काय तो कुठे मुलगा कापून ठेवायचा बकऱ्या. अजून एक चांगलं आहे का, परत सांगतो. गोलू पली फोटो आपल्या ग्रुपवर फटाफट.
आणि आम्ही आता चाललेलो आहोत महाडकडे. आता महाड हे, त्याच्यानंतर मग चिपळूण आणि आता आम्ही आहोत कशेडी घाटात. घाट बऱ्याचपैकी छान इम्प्रूव्ह केला आहे आणि रस्ते पण खूप छान आहेत. पहिले असं नव्हतं घाट, खूप छान आहे, म्हणजे वाटत नाही आपण घाटात आहे, एक्सप्रेसवे सारखं आहे पूर्ण. तर आता आम्ही थांबणार आहोत जेवण्यासाठी आणि आता किलोमीटर आहेत 240 किलोमीटर अजून आहे तराळे येण्यासाठी. ओके, तर आम्ही पोहोचू 5 पर्यंत. प्रयत्न तर पूर्ण असेल लवकरात लवकर पोहोचायचा. रस्ता खूप छान आहे. आता वाजले आहे 2. तुला टाइम विचारलं. आता आम्ही तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे जेवायला. खूप भूक लागली आहे आणि इथून मुटाड फक्त 130 किलोमीटर आहे बाकी आहे. हां, तर व्हेज हॉटेल आम्ही शोधत होतो, पण आमची फरमाईश नॉनव्हेजची होती ना, म्हणून आम्ही नॉनव्हेज हॉटेलमध्ये आलो आता आणि सगळे आता उत्सुक आहेत जेवण्यासाठी. गोलू अजून ऑर्डर दिलेली आहे. ऑर्डर दिली आहे. गोलू अजून बघते काय मागू शकतो. गोलू ते गाणं बोल, गाणं बोल, बोल ना, बोल ना, गाणं बोल. नाही बोलणार, ती भूक लागली. गोलू गाणं बोल. बोलते ना, नाही बोलला. तसा गोलूचा प्रवास आहे ना आज गोलूचा प्रवास आहे ना आज अर्धा झोपेतच गेलेला. सकाळी उठल्यापासून तर चिपळून येईपर्यंत गोलू झोपलेली. आता सावर्डे लागले तशी गाणं बोलते, गाणं बोलते. हा, बोल बोल बोल. बोल बोल. आणि आमच्या काका काकींची मीटिंग वेगळी आहे तिथे, तिकडं चालू आहे मीटिंग. काका वाट बघतायत कधी येते थाळी. पहिलाच बोललो टाइम लागणार इथं, आपणच गिरे पण बरं झाला, आपण गरम गरम तो भेटेल आपल्याला. एसी हॉटेल भेटलं, बरं झालं. हा, गॉगल कशाला काढलात? तर मंडळी आमचं दुपारचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला. आणि आता आम्ही आहोत ऑलमोस्ट रत्नागिरीला पोहोचलेलो आहोत. आपण बघू शकतो इथे की हा आतला जो भाग आहे, म्हणजे एक प्रकारे जंगलातला भाग आहे, घाटातला भाग आहे. तर जर आपण बघू शकतो इथे एक सुंदर घर वगैरे, ते रस्त्याची कंडिशन आपण बघू शकतो. तर कसं आहे की इतक्या लांब भागामध्ये जिथे जास्त लोकवस्ती पण नाही आहे, बरोबर, जर तिकडे इतके चांगले रस्ते असू शकतात, तर मग आपल्या मुंबईमध्ये म्हणजे आपला मुंबई का मागे इतका मतलब मेट्रो सिटी आहे. आता हा रस्ता बघू शकतो आपण इथे, किती छान आहे, एक खड्डा नाही किंवा काय, आता मोठा क्वेश्चन आहे. आणि हा असा पण नाही की गावच्या आतला रस्ता घाट आहे एक प्रकारे. असा वळणदार एकदम घाट आहे आणि घाटाच्या कडेला सगळी आंब्याची झाडं आहेत. खूप असं उत्कृष्ट असा नजारा आपल्याला बघायला भेटतो इकडे. आता बघा प्रत्येक कडेला म्हणजे आंब्याची, म्हणजे ही जी झाडं आहेत ना ती सगळी जंगली झाडं आहेत कोकणातली, म्हणजे अशी कोणानी बांधलेली लावलेली झाडं नाही आहेत, ही सगळी जंगली झाडं आहेत, ज्यांना आता काही महिन्यानंतर चांगले असे आंबे कैऱ्या वगैरे येतील मे महिन्यामध्ये. तर असा हा दृश्य आपण बघतोय आणि आपण आपल्या डेस्टिनेशनकडे टप्प्याटप्प्याने वळत चाललेलो आहोत. आता थोडं पुढे गेलं की आपण परत भेटूया, काहीतरी चांगलं दिसलं तर नक्कीच आपण बघूया. असं
चहा पिण्यासाठी आम्ही उतरलो आहोत. इथे आम्ही गाडी उभी केलेली आहे आणि रस्ता पूर्ण चिखल आहे. आपण बघू शकतो इकडे गणपतीपुळे, रत्नागिरी, हातखांबा आणि इथे आपलं जायचं सावंतवाडी, राजापूर. चहा वगैरे घेतला आम्ही. टाइम झालेला आहे संध्याकाळचे 4:30. वैशाली आत्ते पहिली कुठे आहे? पहिली गावाला. अरे वेळ अजून पोचायला आपल्याला. हा चला. विजय असो आशो आशो. हा काय काय तर मंडळी आता आम्ही पोचलो आहोत लांज्याला. आणि लांज्याला आम्ही थोडीफार शॉपिंग केली. म्हणजे आता मला तिथे म्हणजे जे काही जेवणाला साहित्य वगैरे लागेल त्याच्यासाठी आमची तयारी चालू आहे. मागे दोन्ही गाड्या पार्क आहेत आणि आता आम्ही दमलेलो आहोत गाडी चालवून. ओके. कारण की जो मधला जो रस्ता होता संगमेश्वर वगैरे पूर्ण म्हणजे घाटातला रस्ता नाही, जंगलातला रस्ता होता. तर इथून ऑलमोस्ट अजून एक तास 15 मिनटं पकडून चाला, तेवढा लांब आहे. म्हणजे इतकं काय दमाला झालं नाही कारण की वातावरण खूप फ्रेश आहे आणि रस्ते खूपच छान आहे. फक्त दमाला ह्याच्यासाठी झालं आहे की ऑलमोस्ट आता आम्ही सकाळी 6 वाजता गाडी सुरू केली. आता किती 5 वाजलेले आहेत, 5:30 वाजले. ऑलमोस्ट एक 11-11.5 तास होत आलेले आहेत. ज्याच्यामध्ये ब्रेक वगैरे सोडाल 2-2.5 तास तर आम्ही 9 तास कंटिन्यूस गाडी चालवली आहे. तर अशी आमची ही तयारी चालू आहे सामानाची. कोथिंबीर घेत आहेत काकी. कोथिंबीर भाजी आपल्याला उद्या जे नॉनव्हेज जे काय बनवायचं आहे गावी त्याच्यासाठी आम्ही साहित्य सगळं घ्यायला आलेलो आहे. कांदा, लसूण, टमाटा वगैरे. आहोत आता लांज्याच्या मार्केटमध्ये. तर मंडळी आपण बघू शकतो आता आपण राजापूरमध्ये एंटर केलेलं आहे. खूप सुंदर असा रस्ता आपल्याला बघायला भेटतो. चांगला मेंटेन केलं की फुलं कलरची, येल्लो कलरची फुलं वगैरे लावलेली आहेत. चांगलं कॉन्क्रीट्स आहे. असं वाटतच नाही की हा गावचा रस्ता आहे. तर गाईज थँक्यू सो मच. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर हा जो पार्ट 1 होता ज्याच्यामध्ये आपण पूर्ण जर्नी कवर केलेली आहे. आणि पार्ट 2 म्हणजे उद्या आपण पूर्ण गाव बघणार आहोत आणि जिथे आम्ही राहणार आहे आम्ही ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत. तर पार्ट 2 नक्की बघा. ऑल राईट, थँक्यू.